Hello, welcome to this video lecture. Today we will see Swamath questions for chapter number 14. Name of the chapter is Bij Perle Gele. So let's begin. Question number 6. First one. लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. In English, with the help of lesson, explain the points where you can sense the disciplined nature of father of writer. इन हिंदी, पाठ्यपुस्तक के आधार से लेखक के पिताजी का अनुशासन प्रिय स्वभाव समजाएं. फर्स्ट पॉइंट. लेखक लिहितात की त्यांचे वडील अभ्यास व शाळा यांच्या बाबतीत फारच कडक होते. राइटर सेज हिज फादर वॉज वेरी स्ट्रिक्ट अबाउट स्टडीज एंड स्कूल. लेखक कहते हैं कि उनके पिताजी पढ़ाई और स्कूल के मामलों में काफी स्ट्रिक्ट थे. नेक्स्ट पॉइंट. असेच एकदा लेखक शाळा चुकवून ग्राउंडवर क्रिकेटचा सामना पाहत बसले होते. इन इंग्लिश, वन डे राइटर डम्प द स्कूल एंड वेंट टू ग्राउंड टू सी क्रिकेट मैच. इन हिंदी, एक दिन लेखक स्कूल के बदले ग्राउंड पे मैच देखने गए. नेक्स्ट पॉइंट. वडील घरी आल्यावर त्यांना समजले की लेखकाने क्रिकेट मॅचसाठी शाळा बुडवली आहे. इन इंग्लिश, फादर केम होम, ही रियलाइज्ड अबाउट राइटर डम्प स्कूल. इन हिंदी, पिताजी के घर आने पे वो समझ गए कि लेखक ने क्रिकेट मैच के लिए स्कूल से छुट्टी ली है. नेक्स्ट पॉइंट. वडिलांनी लेखकास फटके लावले व स्वतः शाळेत नेऊन बसवले. राइटर कॉल्ड बाय फादर एंड सेंट बैक टू स्कूल. इन हिंदी, लेखक के पिताजी ने उन्हें मारा और फिर से स्कूल भेज दिया. लास्ट पॉइंट. त्या दिवसापासून लेखकाने कधीही शाळा चुकवली नाही. मीनिंग, फ्रॉम दैट इंसिडेंट ऑनवर्ड्स ही नेवर बंक द स्कूल. इन हिंदी, इस प्रसंग के बाद लेखक ने कभी भी स्कूल को छुट्टी नहीं ली. This is all for first question. We'll see next question. Question number 6. Second one. तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा. How do you think the seed of cricket has germinated into writer's life? लेखक के जीवन में क्रिकेट का बीज कैसे अंकुरित हुआ, अपने शब्दों में लिखे. पॉइंट नंबर फर्स्ट. लेखक अगदी लहानपणापासूनच खेळकर होते. लहानपणी अगदी बेताची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे घरात जळणासाठी आणलेल्या लाकडातून बॅट व स्टंप तयार करत व कसाही करून जुना पुराणा बॉल करून दिवसभर त्याच्याशी खेळत या व अशा गोष्टी लेखक करीत असे. मीनिंग, रायटर वॉज प्लेफुल इन नेचर सिन्स हिज चाइल्डहुड. हिज फायनान्शियल कंडिशन वॉज नॉट दॅट गुड. He could not afford to buy new ball or bat or stumps. Hence, he used to make his own bat and stumps by using domestic firewood, and he could manage to make ball from old balls somehow. Next point. लेखकाच्या वडिलांची बदली वडगावला झाली व त्यामुळे लेखक आणि त्यांच्या भावाला त्यांच्या चुलत्याकडे राहावे लागले. चुलत्याचे घर YMCA कंपाउंड मध्ये होते. मीनिंग, राइटर्स फादर गॉट ट्रांसफर्ड टू वडगाव and hence writer along with his brother were asked to live with their uncle. His uncle house was in YMCA compound. Vadgaon is nothing but name of a place, that is one village near Pune. इन हिंदी, लेखक के पिताजी का तबादला होने के कारण लेखक और उनके भाई को अपने चाचा के घर रहना पड़ा, जिनका घर YMCA कंपाउंड में था. नेक्स्ट पॉइंट, थर्ड पॉइंट. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध होती व बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ संध्याकाळ तेथे येणाऱ्या सभासदांबरोबर खेळण्याची संधी लेखक सोडत नसत. मीनिंग, YMCA was famous for sports facilities. YMCA was famous for sports facilities.
Many sports legends were member here. They used to practice their whole day, and writer always grabbed an opportunity to play with them. इन हिंदी, YMCA अपने स्पोर्ट्स के सुविधा के लिए माना जाता था। कई सारे अच्छे खिलाड़ी यहाँ प्रैक्टिस के लिए आते थे और लेखक जैसे ही मौका मिले इन लोगों के साथ खेलने का वह गवाह नहीं करते थे। नेक्स्ट पॉइंट, फोर्थ पॉइंट, त्यांचा सराव घेण्यासाठी लेखक त्यांना बॉलिंग करत अथवा फिल्डिंग करत. इतकेच नाही तर सभासद देखील लेखकाला खुश करण्यासाठी त्यांच्या बॉलिंगवर मुद्दाम आउट होत. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात लेखक आनंदाने मदत करत असे. मीनिंग, as a part of practice, writer used to ball them as well as field for them. Means writer helped them with bowling and fielding. To make writer happy, these people used to get deliberately out on his bowling. Writer used to help groundman also with activities like collecting balls or watering the ground for next day practice etc. इन हिंदी, मेंबर्स के प्रैक्टिस के लिए लेखक कभी बॉलिंग करते तो कभी फील्डिंग. इतना ही नहीं तो मेंबर्स लेखक को खुश करने के लिए लेखक के बॉलिंग पे जानबूझ के आउट हो जाते. लेखक ग्राउंडमैन को भी बॉल इकट्ठा करने और ग्राउंड पे पानी मारने की लिए सहायता करते. लास्ट पॉइंट, पॉइंट नंबर 5, आपणही अशा मोठ्या खेळाडूंसारखे खेळावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होई. पुढील आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खूणगाठ लेखकाने इथेच मनाशी बांधली. अशा प्रकारे लेखकाच्या मनात क्रिकेटचे बी रुजले गेले. इन इंग्लिश, हियर रायटर स्टार्टेड टू थिंक लाइक आय शुड प्ले लाइक दिस स्पोर्ट्समन. At this point, writer decided to become sportsperson, that is, in cricket only, for lifetime. In this way, the seed of cricket has germinated into writer's life. In Hindi, मैं भी इन लोगों की तरह खेलना चाहता हूँ, ऐसा लेखक सोचने लगे और इसी प्रसंग पे लेखक ने तय कर लिया कि मैं स्पोर्ट्समैन बनूंगा, मैं क्रिकेट स्पोर्ट्समैन बनूंगा. इस प्रकार लेखक के जीवन में क्रिकेट का बीज अंकुरित हुआ. This is all for second question. Now we'll move to next question. Question number 6, third one. तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा. Meaning, explain how does the seed germinated in writer's mind about cricket has grown. In Hindi, लेखक के मन का क्रिकेट का बीज कैसे बड़ा पेड़ बन गया लिखिए. Listen guys. First of all, please try to understand the difference between last question and this one. In last question, they asked about how does the seed has been germinated into writer's mind about cricket. While in this question, they are asking us about what happened next. That is, what happened after germination or how does the germinated seed become tree. In Marathi, 2 नंबर प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न यामधील फरक समजून घ्या. या आधीच्या प्रश्नात विचारले गेले आहे की लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले, तर ह्या प्रश्नात विचारले गेले आहे की लेखकाच्या मनातील क्रिकेटचे बीज कसे अंकुरित झाले. इन हिंदी, प्रश्न क्रमांक 2 और 3 में काफी फर्क है. इस फर्क को पहले समझ ले. प्रश्न क्रमांक 2 में पूछा गया है कि लेखक के मन में क्रिकेट का बीज कैसे अंकुरित हो गया और इस प्रश्न में पूछा गया है कि अंकुरित बीज कैसे बड़ा पेड़ बन गया या लेखक कैसे बड़े क्रिकेटर बन गए. ओके, ये था क्वेश्चन का मतलब. डोंट गेट कन्फ्युज्ड विथ बीज अंकुरित होणे आणि अंकुरित बीजाचे रूपांतर मोठ्या झाडात होणे किंवा मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले. ओके, नाउ आन्सर. फर्स्ट पॉइंट, 1945 साली पुण्यात पुना क्लबच्या मैदानात एक मॅच होती.
तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून लेखकाने ती मॅच झाडावर बसून पाहिली. लेखक आपल्या मित्रांबरोबर अशा सामन्यांची वर्णने दिवसभर करत बसत असत. ह्या मॅचचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. Meaning, in 1945, one match was played on Pune Club ground. Writer climbed on tree to see the match for free. He watched this match from tree only. He used to discuss the highlights from the match whole day with his friends. This match has had deep impact on writer's mind. In Hindi, 1945 में एक मैच खेली गई थी. वह मैच पूना क्लब के ग्राउंड में हुई थी. इस मैच का टिकट खरीदने के लिए पैसा न होने के कारण लेखक ने एक पेड़ पर चढ़कर पूरी मैच देखी. उन दिनों मैच के हाइलाइट्स की चर्चा कर लेखक अपना पूरा दिन बिताते. इस मैच का काफी गहरा असर लेखक के मन पर हुआ. नेक्स्ट पॉइंट. खास करून खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी होणारी गर्दी लेखकास विशेष वाटली. त्याने पाहिले की काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देतात तर काही स्वाक्षरी देणे आवडत नसे. त्यांनाही असे वाटले की आपणही फार मोठे खेळाडू व्हावे व प्रेक्षकांनी आपली पण स्वाक्षरी घ्यावी. आपल्या बाजूने पण लोकांनी गर्दी करावी. मीनिंग, द वे पीपल मेक अ क्राउड टू टेक an autograph impressed writer. He learned that some players give autograph with a joy, while some of them refuse to give autograph. He felt like, what if me too will become worth giving autographs, and people should make crowd around me and should ask him for an autograph. In Hindi, जिस प्रकार कोई खिलाड़ी इस पाठ में क्रिकेटर जिस प्रकार कोई क्रिकेटर का स्वाक्षरी लेने के लिए लोग भीड़ करते हैं, यह बात लेखक को बहुत प्रोत्साहित कर गई. उन्होंने मन ही मन ठान लिया कि मेरी भी स्वाक्षरी के लिए लोगों ने ऐसी भीड़ बनानी चाहिए. नेक्स्ट पॉइंट. तेव्हापासून लेखकाने गणिताच्या वहीमध्ये स्वाक्षरीचा सराव करण्यास सुरुवात केली. त्यांच्या रोजच्या बोलण्यात क्रिकेटचेच शब्द येऊ लागले. एके दिवशी आंतरशालेय क्रिकेट सामन्यात लेखकाने 100 धावा केल्या. तेव्हा सर्वांच्या डोळ्यात लेखकाविषयी भलताच अभिमान होता. त्यांचे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डवर झळकले. विद्यार्थी मित्रांनी आणि शिक्षकांनी शाबासकी दिली आणि याच वेळी लेखकाला आपण क्रिकेट खेळत असल्याचा स्वतःचाच मोठेपणा वाटला आणि अशा प्रकारे लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज उगवले. इन इंग्लिश, फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स रायटर स्टार्टेड प्रॅक्टिसिंग हिज ओन ऑटोग्राफ ऑन हिज मॅथ्स नोटबुक. His daily conversations were full of words from cricket only. One day, he scored 100 runs in inter-school cricket competition. It was a pride moment for his colleagues and teachers for his achievement, as his name was written on school notice board in bold letters. His friends, teachers congratulated him for his great achievement. At this moment, he felt like it was his best decisions of him to have cricket as a career. In Hindi, लेखक ने गणित के नोटबुक में स्वाक्षरी का प्रैक्टिस चालू कर दिया. वे अपनी डेली भाषा में क्रिकेट के शब्दों का प्रयोग करने लगे. एक दिन इंटर स्कूल क्रिकेट मैच में लेखक ने 100 रन बनाए तो सबके मन में लेखक के प्रति अभिमान जग गया. इस अचीवमेंट को स्कूल के नोटिस बोर्ड पे बड़े अक्षरों में लिखा गया. लेखक के दोस्त और टीचर्स ने उन्हें बधाई दी. इसी समय लेखक को महसूस हुआ कि उनका क्रिकेट में करियर करने का डिसीजन परफेक्ट डिसीजन था. दिस इज ऑल फॉर second question. We'll move to
This is all for third question. We'll move to next one. Question number 6, fourth one. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी माहिती लिहा. The qualities one must possess to overcome unfavorable conditions of life. In हिंदी, प्रतिकूल परिस्थिति को मात देने और जीवन में आगे बढ़ने के लिए आवश्यक गुणों के बारे में लिखें. पहला गुण है, द फर्स्ट क्वालिटी इज संघर्ष. जीवनात संघर्ष हा नेहमी आपला पिछा करत असतो. हा संघर्ष कधी क्षणापुरता असतो तर कधी तासापुरता, कधी दिवसापुरता तर कधी आठवडे व महिन्यांपुरता. पण खरे पाहता जीवन म्हणजे संघर्ष आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी संघर्ष करण्याचा गुण असणे महत्वाचे आहे. In English, struggle or conflict, that is the synonym for संघर्ष. संघर्ष in Marathi, struggle or conflict in English. Meaning, sometimes struggle or conflict may last for a moment, or for minutes, or for hours, or for days, weeks, months, or for years. Sometimes it may last for a whole life too. Yes, struggle is another name of life. And strength to have struggle is important to overcome unfavorable conditions. In हिंदी, संघर्ष, कई बार ये संघर्ष कुछ पलों के लिए होता है तो कई बार काफी समय के लिए होता है, जैसे कुछ दिन, कुछ हफ्ते, कुछ महीने, कुछ साल. पर सच में देखा जाए तो संघर्ष पूरी जिंदगी होता है. जीवन का दूसरा नाम ही संघर्ष तो है. नेक्स्ट पॉइंट, मेहनत. माणसाला मेहनतीशिवाय काही प्राप्त होत नाही आणि मेहनत करणाऱ्या माणसाची मेहनत कधी वाया जात नाही. बऱ्याच वेळा मेहनत आणि नशीब एकत्र आले की चमत्कार घडतात. मेहनत करणे हे जर एखाद्याच्या स्वभावात असेल तर त्याला परिस्थितीवर मात करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही किंवा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. मीनिंग इन इंग्लिश, मेहनत stands for hard work. Now explanation for hard work. No human being gets success without hard work. Miracles happen when hard work and fate comes together. Fate means nasib. A man or woman with A man or woman with urge to do hard work never fail in life, whatever may be the unavoidable conditions are. इन हिंदी, मेहनत, कोई भी इंसान अपनी जिंदगी में सफल नहीं बन सकता जब तक वह मेहनत नहीं करता. जब मेहनत और नसीब एक साथ होते हैं तो चमत्कार हो जाता है. कोई इंसान जिसमें मेहनत करने की चाह है वह अपने जीवन में किसी भी प्रतिकूल परिस्थिति का सामना करने के लिए तैयार होता है और वह उस परिस्थिति पे मात कर जाता है. नेक्स्ट पॉइंट इज आत्मविश्वास. आत्मविश्वास हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक आहे. आत्मविश्वास नसणारी व्यक्ती जीवनात काही करू शकत नाही. आत्मविश्वास म्हणजे आपण जी गोष्ट करत आहोत ती केल्याने आपण जिंकणारच आहोत असे ठाम मत. इन इंग्लिश, सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन्स इन लाइफ. Person with low on self-confidence fails in life for sure. What is self-confidence? Self-confidence is that positive thought which makes you think like yes, definitely I will win. आत्मविश्वास इन हिंदी, प्रतिकूल परिस्थितियों को मात कर देने आत्मविश्वास काफी महत्वपूर्ण होता है. आत्मविश्वास खो चुकी व्यक्ति जीवन में कभी सफल नहीं हो सकती. आत्मविश्वास वह चीज है जो किसी व्यक्ति को आगे बढ़ने के लिए हमेशा प्रोत्साहित करती है. फोर्थ वन, इच्छा शक्ती और विल पॉवर. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठीची इच्छाशक्ती असणे फार महत्वाचे आहे. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या दोन्ही समांतर गोष्टी आहेत.
तुमच्या जीवनात तुम्ही कुठवर यशस्वी होणार हे तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. इन इंग्लिश, विल पॉवर. Whatever may be the domain or discipline that you want to achieve great success in, you must have to have willpower for that. Self-confidence and willpower goes parallel with each other, meaning self-confidence boosts willpower and willpower boosts self-confidence. How far you want to become successful in your life depends upon your willpower only. Next point is इच्छा शक्ति इन हिंदी. किसी व्यक्ति को अपने क्षेत्र में सफल होने के लिए इच्छा शक्ति का होना काफी जरूरी है. इच्छा शक्ति और आत्मविश्वास एक दूसरे को बढ़ाते हैं. अपने जीवन में आप किसी हद तक सफल हो जाओगे, यह बात आपकी इच्छा शक्ति पे निर्भर होती है. लास्ट पॉइंट, त्याग. त्याग इज नथिंग बट सॅक्रिफाइस. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याग अतिशय महत्वाचा आहे. यशस्वी होण्याच्या वाटेवर बऱ्याच वेळा नको असणाऱ्या गोष्टींचे आकर्षण वाटते. अशा गोष्टींचा त्याग करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यागाचे फळ नेहमी चांगले असते. मीनिंग, फॉर सॅक्रिफाइस, टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन्स वन मस्ट possess a sacrifice. On the way to success, there comes many times when you get attracted towards bad things. But if your sacrifice overcomes that attraction, then you will win for sure. Sacrifice always leads to positive outcome. Meaning, in Hindi, त्याग. प्रतिकूल परिस्थिति में जीत जाने के लिए त्याग भावना होना बेहद जरूरी है. कामयाबी के पथ पर चलते हम कई बार बुरी आदतों में फंस जाते हैं. यदि त्याग भावना बुरी आदतों पर भारी हो जाती है तो हमारा कामयाब होना कंफर्म होता है. त्याग भावना के कारण हमेशा हमें सक्सेस ही मिलता है. दैट इज ऑल फॉर द लास्ट क्वेश्चन. Thanks a lot for spending time to watch the video. If you have any suggestions, queries or comments, feel free to write me a mail. My mail ID is given in the description box. And please consider to subscribe this channel. Thanks a lot.